जीवाणूमुळे होणारा आजार तो म्हणजे पहा मित्रांनो, तर ट्युबरक्युलोसिस. त्यालाच आपण काय म्हणतो, टीबी म्हणतो, म्हणजे ट्युबरक्युलोसिस. क्षयरोग म्हणजे टीबी. पहा मित्रांनो, हा जो क्षयरोग आहे कोणत्या जीवाणूमुळे होतो, तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे. यांचं संक्रमण हे कशा वाटे पसरत येतो, तर रोग्याच्या थुंकी वाटे, हवेमार्फत दीर्घकाळ त्याच्या सानिध्यात राहिल्यामुळे किंवा रोग्याच्या वस्तू वापरल्यामुळे. ज्याला क्षयरोग आहे त्याच्या वस्तू जर आपण वापरल्या तर हा आजार नक्कीच होणार. आणि हा आजार कोणत्या अवयवाला होतो, तर प्रामुख्याने हा आजार फुफ्सावर काय करतो, परिणाम करतो. फुफ्सासात नसतो तर किडनीला सुद्धा होतो, ब्रेनला सुद्धा होतो, म्हणजे त्याला बाह्य क्षयरोग म्हणलं जाते. आणि हा जो आहे फुफ्साचा क्षयरोग म्हणला जातो. नंतर याचे लक्षणं काय आहेत नेमके टीबीचे? लक्षणं काय त्याचे, तर दीर्घकाळ खोकला येणे, थुंकीतून रक्त पडणे आणि वजन कमी होणे आणि श्वासोच्छवास प्रक्रियेस काय होणं, त्रास होणं, म्हणजे श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होणे. पहा आता याच्यावर उपचार कोणता आहे, तर आता उपचार काय याच्यामध्ये, तर बीसीजी लस टोचून घ्यायची आहे. कोणती, बीसीजी. आणि याच्यावर मेन मुख्य म्हणजे काय, डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यायचा आहे. डॉट म्हणजे काय, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट. हा परीक्षेला प्रश्न वारंवार आलेला आहे. डॉट हा उपचार कोणत्या रोगासाठी वापरला जातो, तर कोणत्या क्षयरोगासाठी वापरला जातो. थँक्यू मित्रांनो.